नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसईमधील सुप्रसिद्ध लेखक तसेच प्रवचनकार फादर फ्रान्सिस कोरिया यांची ग्रंथसंपदा आणि साहित्यावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. फादर, नमस्कार. आज 26 जानेवारी आहे आणि प्रजासत्ताक दिन आहे. आपली अगोदर एक मुलाखत खूप प्रसिद्ध झाली, व्हायरल झाली. देश विदेशातून तुम्हाला आम्हाला पण प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. फादर, तुमची ग्रंथसंपदा विपुल आहे. 40-45 पुस्तकं तुमची प्रकाशित आहेत. तर त्या अनुषंगानं तुमचं सप्तर्षी नावाचं पुस्तक आहे. तर याविषयी तुम्ही जरा थोडक्यात सांगाल की सप्तर्षी जे पुस्तक आहे फादरांचं, की या संदर्भात थोडंसं विवेचन आपण करावं. सप्तर्षी हे एक प्रकारचं ऐतिहासिक पुस्तक आहे. बरं. वसईच्या इतिहासाला वसई किल्ल्यातून सुरुवात झाली. हो. आता इतिहास आणि भूगोल हे दोन शब्द जे आहेत त्याबद्दल लोक वेगवेगळ्या व्याख्या करतात. भूगोलाची व्याख्या, इतिहासाची व्याख्या. आणि सर्वसाधारण लोकांना वाटतं की भूगोल मिळवण्याकरता राजांनी आणि महाराजांनी जे लढाई केलेल्या आहेत आणि जे उपद्व्याप केलेले आहेत त्याला आपण इतिहास म्हणा. माझं इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नाही. इंग्रजीमध्ये इतिहासाला आपण हिस्ट्री म्हणतो. माझ्या मते हिस्ट्री म्हणजे ही स्टोरी, देवाची कथा, ही जी ह्या जगामध्ये गुंफली जाते त्याला मी इतिहास म्हणतो. आणि आमचा चर्च आणि भूगोल हा जसा एकमेकांमध्ये गुंफलेला आहे त्याची उकल करण्याकरता मी इतिहासाची काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं एक पहिलं पुस्तक वसई किल्ल्यामध्ये जी 7 ख्रिस्त मंदिरं आहेत त्याचा इतिहास देणारं हे जे पुस्तक आहे त्याला मी सप्तर्षी म्हटलेलं आहे. आकाशात जसे 7 तारे आहेत त्याला पण सप्तर्षी म्हणतो, तसं वसई किल्ल्यामध्ये जी 7 ख्रिस्त मंदिरे आहेत ती एकत्र गुंफल्यामुळे मी ह्या पुस्तकाला सप्तर्षी हे नाव दिलेलं आहे. ते कुणाला कसंही वाटो, परंतु मला ते अधिक समर्पक वाटतं. कारण वसई किल्ल्याचं संशोधन मी बरीच वर्ष केल्यानंतर, तेव्हा मी पालघरला होतो, पालघरहून मी येत असे आणि किल्ल्याचं संशोधन करत असताना ती 7 मंदिरं, चर्च जी आहेत त्याचा इतिहास लिहावा असं मला वाटलं. आणि म्हणून मला एक दिवस सकाळी असा साक्षात्कार झाला की सप्तर्षी, आणि म्हणून मी हे नाव सप्तर्षीला दिलं. आणि जी पुस्तकं निर्माण झाली त्यांना आपण सप्तर्षी प्रकाशन तर्फेच ती प्रकाशित करण्यात आली. 1534 मध्ये पोर्तुगीज लोक वसईला आले. प्रथम ते गोव्याला आले, नंतर वसईला आले. वसईला आल्यानंतर त्याच्यामध्ये मिशनरी कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था होत्या. त्याच्यात फ्रान्सिस्कन हे मिशन कार्य करणारे लोक होते, व्रतस्थ होते. त्यांनी 3 व्रतं घेतलेली आहेत आणि जे आले त्यांनी 3 व्रतं घेतलेली आहेत. तर हे जे व्रतस्थ आले त्यांच्यामध्ये फ्रान्सिस्कन होते, डॉमिनिकन होते, अगुस्तिनियन होते आणि जेझुईट होते. त्या प्रत्येक संघाच्या फादरांनी आपापल्याकरता जागा गव्हर्नमेंटकडून घेतल्या आणि त्यांनी तिथे त्यांच्या संस्था स्थापन केल्या. त्या संस्थेतलं अग्रस्थान मिळालं चर्चला. त्याच्या बाजूला त्यांचं निवासस्थान, त्यांच्या बाजूला त्यांचं शिक्षण देण्याची, म्हणजे फादर व्हावे म्हणून शिक्षण देण्याच्या संस्था त्यांनी चालू केल्या. त्याला आम्ही डॉमिनिकन म्हणतो, फ्रान्सिस्कन म्हणतो, अगुस्टिनियन म्हणतो आणि जेझुईट म्हणतो. ह्या 4 लोकांच्या 4 संघटना तिथे आल्या. त्यांनी आपापली चर्चेस निर्माण केली. तिथे आजारी लोकांना मदत देण्यासाठी, सहकार्य देण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी एक चर्च हवं होतं. कारण तिकडे समोर एक प्रकारचं कारितास दवाखाना होता. त्या दवाखान्यामध्ये जखमी झालेले सैनिक वगैरे आणले जात, ते टाकले जात तिकडे. त्यांना धैर्य मिळावं म्हणून पहिलं चर्च तिकडे बांधलं गेलं. त्याला माऊलीचं नाव, पवित्र मरियेचं नाव देण्यात आलं, देवीधा. आणि त्याच्यानंतर लोकांसाठी एक पाहिजे म्हणून जिथे आता चक्री चिन्ह आहे ते चर्च स्थापन केलं. पुण्याहून जेव्हा बिशप येत तेव्हा ते लोकांना संस्कार त्या चर्चमध्ये देत आणि म्हणून त्याला से किंवा मदर चर्च, मातोश्री म्हटलं जाईल. आणि आजारांची सेवा करण्यासाठी, सैनिकांची सेवा करण्यासाठी जे ब्रदर होते त्यांच्यासाठी एक चर्च त्यांनी बांधलं. आता जिथे आपण चिमाजी आप्पा स्मारक आहे त्याच्या समोर आहे.
डॉमिनिकन चर्च आहे ते सर्वात मोठं आहे. मात्र जेजुईट जे चर्च आहे ते आजही सरकार दरबारी वापरात असलेलं चर्च असं दिल्ली दरबारी तसं रेकॉर्ड आहे की वापरात असलेलं चर्च. दुसरी 6 चर्चेस जी आहेत ती वापरात नाहीत. तर ह्या 7 चर्चेसचा 4 आहे व्रतस्थ लोकांची, एक आहे आजारी लोकांकरता, दुसरं आहे आजारांची सेवा करण्याचं, आणि शेवटी आहे ते सगळ्या लोकांचं भलं व्हावं म्हणून मदर चर्च आहे. त्याला आता आपलं चक्री चिन्ह जिथे आहे ते चर्च त्याला मदर हाऊस किंवा मदर चर्च म्हणतात. फादर, तुमचं वसईचा किल्ला असला हे एक पुस्तक आहे जे प्रकाशित झालेलं. खरं तर त्याच्याप्रती मिळतील जीवनदर्शन म्हणजे वाचण्यासाठी मिळतील. तर या पुस्तकावर जरा विस्तृत सांगाल तुम्ही? लोक वसई किल्ल्यात येत होते, पण दगड बघून, कोसळणारे मनोरे बघून ते जात होते. हे मनोरे कसले आहेत हे त्यांना कळत नव्हतं. हे चर्च मनोरे आहेत हे देखील त्यांच्या ध्यानीमनी स्वप्न येत नव्हतं. कोण तिथे गाईड नव्हते, लोकांना सांगायला कोण नाही. एक लोक येतात, बघतात, जातात, आणि वसई किल्ल्याला शाळेच्या ट्रिप झाल्या अशा प्रकारचं ट्रिप होत असत. परंतु ते नक्की काय आहे हे कळायला मार्ग नव्हतं, आणि म्हणून त्यांना काहीतरी हातामध्ये पुस्तक पाहिजे. म्हणून मी ह्या पुस्तकाची वसईचा किल्ला असला, आम्ही लहान असताना आम्हाला कविता होती, वसईचा किल्ला असला ही कविता होती, ते टायटल मी त्या पुस्तकाला दिलं. फादर, तुमचं चर्च बेल्स इन हिंदू टेम्पल हे पण एक खूप छान संशोधन आहे, आणि त्याच्यामध्ये पुरावे पण असे आहेत की जे म्हणजे आहेत, तुम्ही शोध घेतलेले, त्यावर काय सांगाल? वसई किल्ल्यामध्ये जे दगडधुंडे आहेत ते बघितल्यानंतर मला कळलं का हे चर्चेस आहेत. पण हे चर्च सगळं आहे का? नाही. चर्चचे काही गोष्टी अन्यत्र गेलेल्या आहेत, आणि म्हणून ह्या चर्चमध्ये ज्या घंटा होत्या ख्रिस्ती धर्माप्रमाणे सकाळी उठताना, दुपारी भोजनाच्या अगोदर आणि रात्री कामावरून परतताना लोकांनी देवाचं नाव घ्यावं म्हणून 3 वेळा चर्चच्या घंटा वाजवल्या जातात. प्रातःकाळी, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. आजवरही त्या वाजवल्या जातात. लोक त्यांची वाट पाहतात. तर ह्या घंटा होत्या त्या गेल्या कुठे? इतिहास चालताना, पेशवे दप्तर चालताना आपल्याला असं दिसून आलं की चिमाजी आप्पा जेव्हा 1737 वसईवर स्वारी करण्याला आले, मोहीम घेऊन आले, तेव्हा त्यांच्याबरोबर वेगवेगळे लोक होते, आणि त्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं जे गौरवाचं काम केलं. त्यांना चिमाजी आप्पाने सांगितलं होतं की तुम्ही जे कामगिरी केलं त्याबद्दल मी तुम्हाला शाबासकी देतो, शब्दाने नाही तर कृतीने देतो. मी तुम्हाला ह्या चर्चच्या बेल ज्या माझ्याकडे असतील त्या तुम्हाला मी देणार आहे. त्या सगळ्यांची नजर ह्या चर्चच्या बेलवर होती, कारण मंदिरातले घंटा ह्या अगदी छोट्या असायच्या, त्या पितळेच्या असायच्या, ह्या 5 धातूच्या आहेत, ह्या अन्य ठिकाणी बनवलेल्या आहेत, आणि यांचा आवाज एकदम मधुर असतो. आणि म्हणून प्रत्येकाला वाटलं की आमच्याकडे जर हे आलं तर आमच्या गावी जे तीर्थस्थान आहे किंवा मंदिर आहे त्या मंदिराला आम्ही ह्या घंटा भेट म्हणून देऊ. आणि म्हणून ते चिमाजी आप्पाकडे वेगवेगळ्या प्रकारे आठवण राहिले, स्मरण देत राहिले की तुम्ही आम्हाला वचन दिलेल्या बेल दिलेल्या नाहीत. मात्र त्या वसईमध्येच पडून होत्या, आणि म्हणून चिमाजी आप्पाला जेव्हा विराम मिळाला, एक प्रकारचा आराम मिळाला, तेव्हा त्यांनी ह्या घंट्याचं वितरण केलं. आणि ज्या ज्या लोकांनी शौर्य गाजवलं होतं असे त्याचे सेनापती आणि सरसेनापती ह्यांना त्यांनी या घंटा बहाल केल्या. ते गावी गेले, त्यांच्या गावात जी मंदिरं होती त्या मंदिराला त्यांनी त्या घंटा बहाल केल्या, त्यांनी त्या अग्रस्थानी ठेवल्या, त्या पॉप्युलर झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी तीर्थक्षेत्र आहेत तिथं पण ह्या गेल्या. जेजुरीला आम्ही गेलो होतो, आम्हाला 3 घंटा तिकडे मिळाल्या. तर 2 गोडाऊनमध्ये होत्या, एक अद्याप वापरली जाते आहे. ही जी घंटा आहे हिचा आवाज इतका सबंध जेजुरीभर पसरतो, आणि म्हणून ती घंटा जर कोणी चुकीने वाजवली तर त्याचा अर्थ आणि अनर्थ कळला जातो, आणि लोक धावत धावत जेजुरीच्या वर येतात, जेजुरीकर. तर ही घंटा जास्त वाजवली जात नाही. काही घंटा गोडाऊनमध्ये आहेत. अशा तुळजापूरला किंवा अन्य ठिकाणी आम्ही जाऊन त्याचा शोध केला, आणि तिकडच्या लोकांनी आम्हाला फार मोठं सहकार्य दिलं की तुम्ही इतक्या आदराने आलेला आहात तर आमचं गोडाऊन आम्ही उघडतो, तुमच्या
आम्ही त्या घंटा परत नेण्यासाठी आलो नव्हतो, तर तो घंटा तिथे काय भूमिका गाजवतात हे बघण्यासाठी आलो होतो. असं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 38 ठिकाणी मला ह्या घंटा तीर्थक्षेत्री सापडल्या. जवळजवळ 100-150 तीर्थक्षेत्र मी बघितली, म्हणजे मंदिरं, आणि तिथे शोधाशोध केली. काही ठिकाणी सहकार्याचा हात चांगल्या प्रकारे मिळाला, त्यांनी आम्हाला ह्या घंटा दाखवल्या. अशा 38 घंटाचं मी वस्तुनिष्ठ जागेवर जाऊन त्याचं अवलोकन केलेलं आहे आणि माझा फोटो देखील मी कधी कधी त्या घंटेच्या सोबत घेतलेला आहे. अशा ज्या घंटा आहेत त्या दैदिप्यमान कार्य करत आहेत आणि ख्रिस्ती आणि हिंदू ह्यांना एकत्र येण्याचं, मनोमिलन करण्याचं आव्हान एक प्रकारे ते करत आहेत. आम्ही काल चर्चमध्ये होतो, आज मंदिरात आहोत. आम्ही आमचं कार्य सुखनैव करत आहोत, तुम्ही पण तशाच प्रकारचं कार्य करत आहात, असा जणू संदेश तो आम्हाला देत आहेत. आणि म्हणून माझ्या इंग्रजी पुस्तकाला मी दिलं ओल्ड अँबॅसेडर्स ऑफ द न्यू इरा, म्हणजे नवीन काळाला मार्गदर्शन करणारे हे जुने अँबॅसेडर्स आहेत, असं मी कल्पना केलेली आहे. आणि तशा प्रकारे ह्या पुस्तकाची गुंफण केलेली आहे. मराठीमध्ये पण पुस्तक आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. फादर, नाना फडणवीस जे पेशव्याच्या काळात म्हणजे सगळं पाहिजे, तर त्यांच्या गावी पण एक आहे, तर त्याबद्दल जरा सांगा. नाना फडणवीस हे आपल्या वाईकडचे, कृष्णा नदी तिथून वाहते, त्यांचं घर पूर्वापार घर तिथे होतं आणि ते मराठाशाहीमध्ये जवळजवळ सगळं लिपिक वगैरे करणारे ते बहादूर माणूस होता. आणि त्याला पण वाटलं की सगळ्यात चांगली बेल जी आहे ती माझ्याकडे असावी आणि म्हणून त्याने ती निवडली. ती आज तिथे वाईला आहे, कृष्णाकाठी आहे, कृष्णा नदी जे ती येते. आणि त्या प्रकारे त्याने त्या घंटेला एक प्रकारचं ऐतिहासिक स्वरूप दिलं. पेशवे काळात ती गुंफली गेली आणि कृष्णा नदी वाहताना कृष्णेचा जेव्हा, आता खरं म्हणजे कोणत्याही नदीला पूर येतो, गंगेला पूर येतो, त्या प्रकारे गोदावरीला पूर येतो. गोदावरीचा पूर जेव्हा येतो तेव्हा लाटा पाण्याच्या त्या घंटाच्या नादावर, टोलावर बसत असतात आणि त्यामुळे सबंध नाशिकला कळतं की आपण डेंजरमध्ये आहोत, आपण दुःखात आहोत, नदीला पूर आलेला आहे, आपण दूर गेलं पाहिजे. त्या प्रकारे हे आईचं किंवा आजीची भूमिका आज ही घंटा तिकडे जसे करत आहे तसंच ती कृष्णाच्या काठी देखील करत राहावी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जी घंटा आहे, ह्या घंटेचा नाद इतका मधुर आहे की मी दुसरं मंदिर उभं करीन आणि या घंटेचा जो ध्वनी होतो त्याचा प्रतिध्वनी आमच्या मंदिरामधून उमटला पाहिजे. अशा प्रकारे कृष्णा नदी वाहते आहे, सुळसुळतीचा आवाज येतो आहे. ह्या वेळेला ही घंटा देखील वाजते आहे आणि त्यांचा ध्वनी आणि प्रतिध्वनी ह्याचा मेळ साधून त्यांनी हे काव्यमय एक प्रकारचं मिलन केलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बरेचसे लोक ती घंटा बघायला जातात. मित्रो, हे होते फादर फ्रान्सिस गोरिया. त्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली. फादर, तुम्ही आज मुलाखत दिली 26 जानेवारी निमित्त, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. हा प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांना सुखाचा जावो, धन्यवाद आणि समृद्धीचा जावो. थँक्यू सर.